सरपंच, काय तुम्ही फक्त आश्वासन देतात, गावाच्या विकासासाठी काय करताय तुम्ही? अरे अजय, काम चालू आहेत आणि निधीसाठी प्रस्तावर पाठवलाय आणि तू तुझी कुटी ताडपत्री गर असेल काहीतरी सांग. नको लय वैतागुला. अहो सरपंच, पण अजून आपल्या गावातील ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा पगार पण वेळेवर निघत नाही. किती बिकट अवस्था झाली आणि काय विकास झालाय. तू एवढा शिकलायस, बाहेर कुठतरी कामाच बघ, कशाला गावाचा विचार करतो? म्हणजे तुमचं म्हणणं आहे की गावात घरदार सोडून बाहेर भाड्याच्या खोलीत 20-15 हजारात दिवस काढू का? एवढीच जर तुम्हाला काळजी आहे तर केंद्र सरकार व राज्य सरकारच्या योजनांचा फायदा घेऊन बनवा ना गावाला आत्मनिर्भर आणि स्वावलंबी. मग कशाला आम्हाला बाहेर जायची गरज पडलं? पण तुम्ही कुठे एवढा विचार करणार? तुमचं घर भरतंय बास. गावात एवढे रस्ते काम चालू आहेत आणि अजून काही काम मंजूर आहेत. अजून काय विकास व्हायला पाहिजे जनता? हो नाना, ही लोकांची गरज आहे, त्याला तुम्ही विकासाचं नाव का कसं देऊन बसताय? आणि ज्या कामातून किंवा त्या योजनेतून सरपंच साहेबांना मलिदा मिळतोय तेच कामं चालू आहेत. जनतेच्या फायद्याच्या कामाच काय? एवढी तुमची मशीन दारात उभी आहे, पण बाहेरगावच्या मशीन व हायवा गावात येऊन पैसे कमावून जातात. आपला माणूस जवळच्याचा फायदा करून देणारा असतो. हो, लय शहाणा आहेस. ही असली शिकून पण यांचा फायदा नाही. नको शिकवू मला तू. तुलाच आता सरपंच करू का? दुसऱ्याच ऐकून इथं आलाय डोकं खायला. जा तू. सरपंच साहेब खूप चिडले आहेत. गांधीजी म्हणले होते खेड्याकडे चला, कार्यकर्त्यांनी ऐकलं येड्याकडे चला. तेव्हापासून ही काय का असे ना सरपंचाच खरं म्हणतात.